कपटे नाडिले देवांसी, ईश्वरत्न सांडुनी मारिसी, सोय भिकेसी लागला. या ठिकाणी कपटाची वार्ता चालू झालेली आहे. कपट केल्यावर काय होतं? सहस्रार्जुन कपट करून मरण पावला. चंद्र असणारा कलंक झाला. इंद्राला भग पडले, हे का नाही? आणि रावणाने कपट केलं. कुणासाठी केलं? सीतेला नेण्यासाठी केलं. त्याला सुद्धा भीक लागली. अशा प्रकारची ही कपटाची असणारी या ठिकाणी असणारी कहाणी चालू आहे. आणि कपट करून असणारा काळनेमी असणारा मनात विचार करतोय की एवढ्या माणसाची अशी कपटाने फजिती झाली, आणि जर मी त्या हनुमंतासंग जर असं कपट केलं तर माझं तरी काय होणार आहे, असा तो बोलू लागला. आपण होऊन या रंक, बळीसी मागो लागला भीक, तेने द्वार पाळ केला देख, पुराणे असंख्य बोलती. विष्णू परमात्म्याने वामन रूप धारण केलं. बळीच्या दारामध्ये गेले आणि कपट करून बळीला 3 पाऊल जागा मागितली. त्यावेळेला त्यांना सुद्धा असणारं त्या ठिकाणी त्या विष्णू परमात्म्याला फसावं लागलं. का तर ते कपट होतं. कपट केल्याने कुठलंच असणारं कार्य चांगलं होत नाही किंवा त्याला मोठेपण मिळत नाही. म्हणून असणारं त्या बळीने त्या भगवंताला ओळखलं आणि ओळखून असणारं त्याला त्या ठिकाणी द्वारपाळ बनवलं असं सांगितलं. या लागी कपटाची वार्ता, भले नवे गा सर्वथा, कपट करिता कपिनाथा, स्वघातासी करावे. आता काय नेहमी असणारा होता राक्षस, पण तो ज्ञानी होता. त्यांनी मनामध्ये विचार केला काय करावं. आता फार मोठा माग विहीर आहे, पुढा आड आहे, नाही जावं रावण मारतोय, जावं तर आपण माघारी येत नाहीत, काय नेमकं करावं काय. पण त्यावेळेला त्याने असा मनात विचार केला काय व्हायचं असेल ती होत राहीन, पाहून घेऊ चला. श्रीरामाचे निज भक्त, त्यासी कोणी कपट करीत, ते स्वयची मरण पावत, नरक भोगित निवार. काळनेमीने मनामध्ये विचार केला की तो राम भक्त आहे, आणि जो राम भक्ताबरोबर असणारा कपट करतो तो कधीही वाचत नाही, तो मरण पावतो. असा काळनेमी असणारा आपल्या मनामध्ये आणि तो विचार करू लागलेला आहे. हनुमान श्रीरामाचा किंकर, श्रीराम भजनी अति तत्पर, त्यासी कपट करी जो नर, त्याचे शरीर वाचेन. काळनेमी म्हणू लागलेला आहे हनुमंत गेलेला आहे. रावणाने आपल्याला सांगितलं हे खरं आहे, पण तो राम भक्त आहे आणि त्या राम भक्ताबरोबर जर कपट केलंच तर आपण सुद्धा वाचणार नाही, असा तो बोलू लागला. ऐसे जाणतो मी आपण, स्वय सांगत से रावण, कपिसी जे विघ्न करण, ते मजची मरण ओढ. आता तो सांगू लागला, मनात विचार केला कोणी काळनेमीने, म्हणू लागला रावणाने आपल्याला सांगितलंय जायचं त्या हनुमंताबरोबर कपट करायचं, त्याला कपट करून मारायचं, हे खरं आहे, पण या ठिकाणी कपट जर केलं तर मात्र मी वाचणार नाही, मी मरणार आहे, असा त्यांनी मनामध्ये विचार केलेला आहे. पाया पडुनी रावणे, अर्ध राज्य देईन म्हणे, मज निमलया प्राणे, राज्य कोण भोग. काळनेमी असणारा म्हणू लागलेला आहे, रावण असणारा पाया पडतोय, काकुलती येतोय, कारण त्याचं काम पडलेलं आहे, काम नडलेलं आहे. कारण काम असणारा ज्याच्याकडं पडतं त्यावेळेला तो समोरचा माणूस तो असणारा लीन होत असतो. त्यावेळेला रावण पाया पडला, मला म्हणतोय अर्ध राज्य देईल, हे बी खरं आहे, पण मी माघारी आलो पाहिजे ना राज्य भोगण्यासाठी, त्या राज्याचा उपयोग तर झाला पाहिजे माझ्यासाठी. रावण म्हणतो हे खरं आहे, असा काळनेमी मनामध्ये विचार करू लागला. आता न वचता राहो येथे, तरी रामनीच करील घाते, तया परिस हनुमंते, होय आम्हा ते हितकारी. ज्ञानवंत असं म्हणावं लागेल तो कोण काळनेमी. कारण त्यांनी मनात विचार केला की जर आपण या ठिकाणी राहिलो, याचा ऐकून जर नाही गेलो तर हा आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही, आणि तिकडे गेल्यानंतरही आपण परत येणार नाही, हे खरं आहे. पण राम भक्ताच्या हाताने मरण पावल्यानंतर आपलं कल्याण तरी होईल.
असा त्यांनी मनामध्ये विचार केला. चला हनुमान सबाह्य श्री गुरुनाथ, श्रीराम प्रेमे सदा डोलत, होता त्याचने हाते घात, कृतज्ञ कृतार्थ मी झालो. काळ नेहमी असणारा हनुमंतरायाला गुरु मानलं गेलं, कारण तो असणारा राम भक्त आहे आणि त्याच्या हाताने जर आपल्याला मरण आलं तर आपला उद्धार होईल, आपलं कल्याण होईल, असा त्यांनी मनामध्ये आणि तो विचार केलेला आहे. ऐसे विचारून मनी, मान देत रावण वचनी, तुझी आज्ञा उल्लंघुनी, सामर्थ्य जनी असे. त्यावेळेला काळनेमीने सांगितलं, महाराज तुम्ही म्हणतात जा, पण तुमचं नाही ऐकायला असं जगामध्ये कोण आहे तुमचं नाही ऐकणारा? तुम्ही जा म्हणल्याबरोबर मला जावा लागेल, तुमच्या वचनाच्या बाहेर काही वागू शकत नाहीये, असा तो काळनेमी बोलू लागलेला आहे. ऐसा कोण आहे थोर, जो उल्लघू शके तुझे उत्तर, वेगे करुणी नमस्कार, निशाचार उसळला. त्यावेळेला त्या काळनेमी रावणाला नमस्कार केला, सांगितलं तुमचं वचन न उल्लंघणारा, तुम्हाला नाही म्हणणारा असा कोण आहे? त्यावेळेला नमस्कार केला कुणी काळनेमीने, आणि काळनेमी आपल्या कार्यासाठी असणारा तो सिद्ध होऊ लागलेला आहे. पर्वता पावे जव, मारुती तव आपण गेला शीघ्र गती, माया केली अति निर्गुती, तेही निश्चित परिसावी. त्यावेळेला हनुमंतराया असणारे गेलेले आहेत, पण काळनेमीला निरोप दिल्याबरोबर काळनेमी असणारा हनुमंतरायाच्या अगोदर पुढे गेलेला आहे. जाऊन असणारा त्या ठिकाणी मायावी असणार त्या ठिकाणी आश्रम तयार केला, झाड बगीचा असणारे तयार केलं, पाणी तयार केलं, तळ तयार केलं त्या ठिकाणी, आणि त्यावेळेला मायावी असणारं स्वरूप त्या ठिकाणी दाखवलं. त्या मायावी स्वरूपामध्ये सर्व काही असणारं त्या ठिकाणी पाणी, झाड झुडपं असणारे, फळं मुळं अशा प्रकारचे तयार केले, आणि तो हनुमंताच्या अगोदर जाऊन असणारा त्या ठिकाणी थांबलेला आहे.